नमस्कार, मी विशाल पाटील। आज मी तुम्हाला एक आगळावेगळा प्रश्न विचारतो। कल्पना करा, एखाद्या तरुणाचं एक पाऊल चुकीचं पडलं, तेही नकळतपणे आणि उत्साहाच्या भरात किंवा कुणाच्या प्रभावात येऊन त्याच्याकडून कायदा भंग होतो। न्यायालय त्याला शिक्षा सुनावतं, तो तुरुंगात शिक्षा भोगून बाहेर पडतो। आता नीट लक्ष द्या बरं का। समजा शिक्षा संपल्यानंतर हा तरुण खरोखरच नवनिर्मितीच्या मार्गाला लागला, पुनर्वसनासाठी झगडला, मात्र त्याला सरकारी नोकरी हवी असते, तेव्हा त्याच्या पदरामध्ये काय येतं? कायदा म्हणतो नाही, तू दोषी ठरलेला आहेस, तुझ्यासाठी कधीही ही दारं उघडणार नाहीत। पण मग आता विचार करा, तोच न्यायदंड मंत्र्यांच्या बाबतीत लागू केला जातो का? जर एखादा मंत्री कोणत्याही गुन्ह्यामध्ये दोषी ठरला, तुरुंगात गेला, शिक्षा भोगून बाहेर आला तर काय? हाच कायदा त्याला सांगतो की मंत्री पदासाठी दारं बंद नाहीत। गेल्या काही काळामध्ये अनेक जणांना आपण सत्तेमध्ये येताना पाहिलेलं आहे। मग मला असा प्रश्न पडतो की एकीकडे सर्वसामान्य तरुण आणि दुसरीकडे सत्तेच्या खुर्चीवर बसलेला नेता, एकाला कायमचं अपात्रत्व तर दुसऱ्याला पुन्हा संधी कशी? याच संदर्भातलं 130वी घटना दुरुस्ती विधेयक हे सध्या चर्चेमध्ये। राजकारणामधील गुन्हेगारीकरण थांबावं या उद्देशानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संसदेमध्ये 130वी घटना दुरुस्ती विधेयक मांडलं। मात्र या विरोधकांचा या विधेयकावरती नेमका आक्षेप का आहे? यावरून वातावरण चांगलंच तापलं। बरं, राजकारण बाजूला ठेवलं तर सुरुवातीला मी जसं सांगितलं की सामान्य नागरिकासाठीची चूक म्हणजे कायमचा अडथळा, मात्र मंत्री पदावर बसलेल्या त्याच व्यक्तीनं तशीच काहीशी चूक केल्यास त्याला परत संधी का? न्यायाचा जो तराजू आहे तो दोन्ही बाजूंना सारखाच आहे का? पदानुसार पलडं बदलतात किंवा मग आजचा एपिसोड उत्तर देणार नाही, मात्र तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले प्रश्नही अनुत्तरित राहू देणार नाही। चला तर मग 130वी घटना दुरुस्ती विधेयकावरून जो काही वाद निर्माण झालेला आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। आता मंत्री असो, मुख्यमंत्री असो की पंतप्रधान, जेलवारी झाल्यास त्यांना ती भोवणार आहे, कारण संसदेमध्ये 130वी घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलेलं आहे। मात्र विरोधकांनी या विधेयकावर आक्षेप घेतल्यानं वातावरण चांगलंच तापलंय। एकशे 130वी घटना दुरुस्ती हे विधेयक संसदेमध्ये सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला आहे। तमिळनाडूमधील डीएमके सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या सेंथिल बालाजी यांना अटक केल्यानंतर जो काही वाद झाला होता त्या वादानंतर हे विधेयक आणण्यात आलेलं आहे। बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 130वी घटना दुरुस्तीचं विधेयक संसदेमध्ये मांडलंय आणि या विधेयकानुसार मंत्री केंद्र सरकारमधील असो की मग राज्य सरकारमधील जर त्या मंत्र्याला भ्रष्टाचार तसंच गंभीर गुन्ह्यांसंदर्भात ताब्यात घेण्यात आलं अथवा अटक करण्यात आली तर त्याला पदावरून हटवण्यात येईल। मात्र या विधेयकावरती विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतलेला आहे। या विधेयकामध्ये काही महत्त्वाच्या बाबींवर नीट विचार केला गेलेला नाही आणि त्याचा परिणाम सामान्य जनतेवरती गंभीरपणे होऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे। तसंच विरोधकांनी विधेयकातील काही तरतुदींवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि चिंता व्यक्त केलेली आहे की या बदलांमुळे नागरी स्वातंत्र्य आणि न्याय व्यवस्था प्रभावित होऊ शकते असं विरोधकांचं म्हणणं आहे। त्यामुळेच त्यांनी विधेयकाची प्रत फाडत ती अमित शहांच्या दिशेनं भिरकावली। यावेळी सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला। आता विरोधक ज्या 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरती आक्षेप घेत आहेत ती घटना दुरुस्ती नेमकी काय आहे हे समजून घेणं आधी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने ही घटना दुरुस्ती काय सांगते ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून यावेळेला समजावून घेऊया। तर अनुच्छेद 75 पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित आहे। तर काय आहे 130वी घटना दुरुस्ती? घटनेच्या अनुच्छेद 75 मधील उपकलम 5 नंतर 5A अंतर्गत ते जोडण्यात येणार आहे। 5A नुसार 5 वर्षांहून अधिक शिक्षेचा गुन्हा आणि 30 दिवस तुरुंगवास झाल्यास मंत्री पद देखील जाणार आहे। मग 30 दिवस कोठडीमध्ये राहिल्यास 31व्या दिवशी पदावरून काढून टाकणं
बंधनकारक असेल, तर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यानं संबंधिताला पदावरून हटवण्यात येणार आहे. तर पंतप्रधानांनी सल्ला न दिल्यास 31व्या दिवशी मंत्री पदमुक्त समजला जाणार आहे. पंतप्रधान स्वतः 30 दिवसांपर्यंत तुरुंगात राहिल्यास 31व्या दिवशी राजीनामा मात्र अनिवार्य असेल. 31व्या दिवशी पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास पदमुक्त मानण्यात येणार आहे. आरोप निश्चिती न झाल्यास राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून पुन्हा एकदा मंत्रिपदावरती नियुक्ती. घटनेच्या अनुच्छेद 164 मधील उपकलम 4 नंतर 4A कलम जोडण्यात येणार आहे. तर एकंदरीतच काय तर 4A नुसार एखादा राज्यमंत्री 30 दिवसांपर्यंत तुरुंगात असल्यास पदावरून त्याला हटवलं जाणार आहे. राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार कारवाई केली जाणार आहे. तर मुख्यमंत्र्यांनी सल्ला न दिल्यास 31व्या दिवशी संबंधिताचं मंत्रीपद जाणार आहे. 30 दिवसांपर्यंत तुरुंगात असल्यास मुख्यमंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागणार. तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास त्यांना पदमुक्त मानण्यात येईल. आरोप सिद्ध न झाल्यास राज्यपाल मुख्यमंत्री पुन्हा एकदा पदावरती नियुक्ती करणार. ते एकंदरीतच काय आहे 130वी घटना दुरुस्ती ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर 130वी घटना दुरुस्ती नेमकी काय आहे हे तर तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल. आता ही घटना दुरुस्ती करणं का गरजेचं आणि घटना दुरुस्ती झाली तर खरंच राजकारणामध्ये काही बदल होतील का, तसंच विरोधकांनी या विधेयकावरती आक्षेप घेण्याची नेमकी कारणं काय आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांना, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना आणि द हिंदूच्या ब्युरो चीफ विनया देशपांडे देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये असतील. सुरुवात अर्थातच मी आज काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यापासून करेल. अतुलजी, एका बाजूला सरकारनं एक मोठा निर्णय घेण्याचा या ठिकाणी 130 जे विधेयक आहे त्यात बदल घडवण्यासंदर्भातला एक मोठा निर्णय घेण्याचा या ठिकाणी घाट घातला. मात्र विरोधकांचा विरोध इतका मोठा आहे की या विरोधाचं नेमकं कारण काय आहे हे आज आम्हाला कळू द्या. अतुलजी, असा विशाल की सगळ्यात पहिले तर वोट चोरीपासून लक्ष कुठेतरी नेण्याचा प्रयत्न म्हणजे हे बिल आहे. पहिली गोष्ट, याला हे बिल कॉन्स्टिट्युशनल बिल आहे, संविधानिक बिल आहे. याला 2/3 मेजॉरिटी लागत असते. 2/3 मेजॉरिटी आज भाजपकडे संसदेत नाहीये, तरी अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी ठेवण्यात आलं. प्रत्येक वेळेस जसं संजय कुमारकडनं करून घेतलं, नंतर या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स करून घेतली इलेक्शन कमिशनकडनं, जे आतापर्यंत लपलं होतं. आणि आता हे सगळं डायव्हर्सिटी टॅक्टिक्स आहे मूळ मुद्द्यापासून दूर करण्याचं. पण आता याच्या आपण कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी बद्दल चर्चा करू. आपलं एक ज्युरिस्प्रुडन्स जे आहे, आपलं न्यायशास्त्र जे आहे, त्याच्यामध्ये पहिलं तत्व हे आहे की जोपर्यंत तुम्ही दोषी ठरत नाही तोपर्यंत तुम्ही निर्दोष आहात. इनोसंट अंटिल प्रोव्हन गिल्टी, हे पहिलं तत्व. दुसरं आहे फेडरल स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. मूळ गाभा जो आहे संविधानाचा त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे फेडरल प्रिन्सिपल. सरळ सरळ तुम्ही मुख्यमंत्री गेले म्हणजे सरकार गेलं तुमचं. आजपर्यंत ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर करून कसे लोकांना आपल्या पार्टीमध्ये घेतलं, कसं मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं, पण ते लढता आलं. आता सरळ तुम्ही काढूनच टाकलं. ईडी मध्ये तुम्हाला 6 महिने 2-2 वर्ष जेलमधून बाहेर येता येत नाही. सत्येंद्र कुमार जैनच्या केसमध्ये शेवटी लिहून दिलं, क्लोजर रिपोर्ट टाकला, 2G 3G मध्ये क्लोजर रिपोर्ट टाकला, आमच्याकडे काही पुरावे नाही आहे. नंतर CWG कॉमनवेल्थ गेमचा जो स्कॅम होता, त्यांनी म्हटलं यांनी स्कॅम करून आरडाओरडा केली. त्याच्यामध्ये सुरेश कलमाडी यांना क्लीन चिट मिळाली, यांच्याकडे पुरावेच नाही आहेत. कोल स्कॅम जो लावला होता त्याच्यामध्ये सगळेच जे निर्दोष सुटले. पण सचिव जे होते कोलचे, अतिशय प्रामाणिक अधिकारी, IAS अधिकारी, ज्याच्यासाठी लोकांनी पैसे कलेक्ट करून त्यांना केस लढवतात, 12 वर्षानंतर ते निर्दोष मुक्त झाले, यांच्याकडे पुरावे नाही आहे. तर संस्थांचा आणि तपास संस्थांचा गैरवापर करून सरकारे पाडणं म्हणजे तुम्ही काय करणार, तर जे केंद्र राज्य आहे त्याच्यामध्ये केंद्राकडे पॉवरफुल असलेलं सरकार, म्हणजे तुम्ही सगळं संविधानात बदलणार. 240 सीट्सवर 400 असतं तर काय केलं, साधा 2/3 मेजॉरिटी असती, ते करून टाकलं असं 2 मिनिटात पास. चर्चा तर करत नाही, ते सांगतात की बाबा संसदेचा वेळ घालवला, पण आपण चर्चा कुठं करता. तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भातले 3 बिलं 12 मिनिटात पास केले, परत घेतता नाही 12 मिनिटात परत केले. चर्चा कुठे केली तुम्ही? प्रत्येक गोष्टीमध्ये अशाच पद्धत. बरं अतुलजी, ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला सांगताय की एका बाजूला
सध्याचं सरकार हे चर्चाच करत नाही आणि एका बाजूला बिल जे आहे ते मंजूर करण्यासंदर्भामध्ये घेतलेल्या निर्णयावरती तुमचा असलेला आक्षेप तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. विश्वास पाठकजी, मी आपल्याकडे येईल. विश्वासजी, एका बाजूला अमित शहा यांनी या 3 विधेयकांसंदर्भातली संपूर्ण माहिती दिली. खास करून विरोधकांनी अक्षरशः त्या ठिकाणी त्याची प्रत फाडण्यापर्यंतचा आपला विरोध दर्शवलेला होता. तुम्ही चर्चा करत नाही हा जो विरोधकांचा आरोप आहे तो कितपत आपल्याला मान्य आहे? विशालजी, 130वी घटना दुरुस्ती याच्यावर बोलायच्या आधी मी तुम्हाला काही फॅक्ट सांगू इच्छितो. आम्ही चर्चा करतो की करू देत नाही याच्याबद्दल. तुमच्या माहितीसाठी की हे अधिवेशन सुरू व्हायच्या आधी 23 तारखेला सर्वपक्षीय बैठक झाली, तेव्हा असं ठरलं होतं की 419 आम्ही क्वेश्चन्स घेणार. तर 419 पैकी फक्त 55 प्रश्नाचा निपटारा झाला. 120 तास चर्चा होईल असं ठरलं होतं, प्रोसिडिंग चालतील असं ठरलं होतं. फक्त 37 तास हे सभागृह चाललं. बरं. 14 बिलं पास होतील असं ठरलं होतं, त्यापैकी 12 बिलं पास झाले. तर मुळामध्ये विरोधकांना संविधानिक संस्थांवर, संविधानिक प्रोसिडिंग्सवर विश्वासच नाही. पार्लमेंट इथे फक्त गोंधळच घालायचा अशा प्रकारची संस्कृती या राहुल गांधींनी आणलेली आहे. आता राहिला प्रश्न 130वी घटना दुरुस्ती. मला सांगा, ही घटना दुरुस्ती चुकीची असेल तर आमचे कान उपटायला सुप्रीम कोर्ट बसलेला आहे. मग तरी पण हे असं विरोध का करतात? आता याच्यात चुकीचं काय? स्वतः प्रधानमंत्र्यांनी जेव्हा तिथे प्रोव्हिजन नव्हतं तरी म्हटलं की माझं देखील टाका, प्रधानमंत्र्याला देखील लागू करा. जर 30 दिवस एखादा मंत्री, केंद्रीय मंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री जर जेलमध्ये असेल तर तो काय जेलमध्ये बसून सरकार चालवणार? डिक्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स आपण जे म्हणतोय त्याच्यापैकी ही जर पुढचं पाऊल असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण काय? काँग्रेसची सुरुवातीपासूनची मानसिकता अशीच आहे, कारण मुळामध्ये क्रिमिनलायझेशन, करप्शन हा यांचं चरित्र आहे. त्यामुळे काही चांगलं करायला गेलं की यांना वाटतं याचा परिणाम आपल्यालाच भोगतणार आहे. आम्हालाही कल्पना, उद्या आमचं सरकार गेलं तर हे आम्हाला लागू होणार आहे. तुमची नियत जर स्वच्छ असेल, इंटेन्शन जर चांगले असतील तर याला कोणी विरोध करणार नाही. आणि अशा प्रकारचं बिल, अशा प्रकारचे प्रोव्हिजन्स फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष, नरेंद्रजी मोदी किंवा एनडीए सरकार आणू शकतं. बरं. काँग्रेसला भीती का वाटते? कारण त्यांच्या चरित्रामध्ये, त्यांच्या प्रॅक्टिसेसमध्ये अडथळा निर्माण होणार आहे असं त्यांना वाटतं. बरं, थेट तुम्ही चरित्रावरती गेलेला आहात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे. मगाशी नेटवर्क इश्यू होता, आपलाही मुद्दा आपण पूर्ण करत होतात. मात्र ज्यावेळेला आपण सत्ताधाऱ्यांना विचारतोय की थेटपणे तुम्ही चर्चाच करत नाही तर चर्चेसाठीचा वेळ विरोधक वाया घालतात, असं देखील त्यांनी सोदाराणी या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. अतुलजी, मला आपल्याला विचारायचं आहे की काल ज्या प्रकारची प्रतिक्रिया ही संसदेच्या बाहेर माध्यमांशी बोलताना स्वतः प्रियंका गांधी यांनी देखील दिलेली होती आणि त्यांचं म्हणणं आहे क्रूरता आहे ही, आणि क्रूरतेबरोबरच कुठेतरी लोकशाहीला घातक असलेली ही घटना दुरुस्ती आहे. ते कसं, हे मला आपल्याकडून समजून घ्यायचं. आता बघा, मी पहिले पाठक साहेबांचे 2-3 मुद्दे जे आहेत ते त्यांना आठवण करून देतो. नक्की. 3 शेतकरी काळे कायदे 12 मिनिटात पास झाले. तुमच्याकडे बहुमत होतं 303चं, तुम्ही कोणाचं ऐकलं नाही, चर्चा पण केली नाही, पारित केले. मग युपीच्या निवडणुकीला घाबरून तुम्ही ते 12 मिनिटातच परत घेतले. का आणले ते पण सांगितलं नाही आणि नंतर परत घेतले ते पण सांगितलं नाही. जेव्हा की 25 लाख करोडचा बिझनेस हा अदानीच्या घशात घालायचा होता हे सिद्ध झालेलं होतं. आणि जवळजवळ 11 महिने शेतकरी जे आहे ते दिल्ली बॉर्डरच्या बाहेर होते, चर्चा केली नाही. सगळ्यात मोठे IPC, CRPC आणि CPC याच्यामध्ये बदल केले. 147 खासदार स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये बाहेर करून विना चर्चेच्या यांनी ते कायदे जे सामान्य माणसाच्या जीवनाला लागू पडणारे आहेत ते पारित करून घेतले. आता राहिली प्रश्न यांच्यातला चारित्र्याचा प्रश्न. आमच्या याच्यामध्ये 1982ला बॅरिस्टर अंतुले, निलंगेकर, नंतर अशोक चव्हाण साहेब आणि असे अनेक राजीनामे जे आहेत, शिवाजीराव निलंगेकर गृहमंत्री होते, त्यांचे राजीनामे कुठल्या कारणासाठी घेतले होते? कपडे बदलले हा आरोप होता. आता तर असं कारण असेल तर नरेंद्र मोदींना रोज 3 वेळा राजीनामा द्यावा लागेल. पण झाला शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा राजीनामा, निलंगेकर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा झाला, नंतर अंतुलेंचा राजीनामा झाला सिमेंटच्या याच्यामध्ये, नंतर अशोक चव्हाणांचा झाला. त्याच्यानंतर यांनी ज्या ज्या लोकांवर आरोप लावले त्या त्या लोकांना आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि ते सुखनैव आहे. आता एकदा हेमंत कुमार बिसावापासून तर आरोप केलेले होते
तर आरोप करणे आणि निघून जाणे, यांनी आरोप केलेला कुठलाही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही आहे. 2Gच्या सगळ्या याच्यामध्ये मी पहिले सांगितलं की निर्दोष सुटलेले आहे. आता यांच्या चरित्राची गोष्ट करू आपण. पहिले तर झालंच, यांच्या याच्यामध्ये कोणीही राजीनामा देत नाही, अडवाणी सोडले तर त्यांनी दिला होता. आता याच्यामध्ये खाण घोटाळा जो झाला होता कर्नाटकामधला, त्याच्यामध्ये त्यावेळेस सन्माननीय नितीन गडकरी जे अध्यक्ष होते त्यांनी सांगितलं आमच्या पक्षामध्ये राजीनामे होत नसतात, आम्ही काय राजीनामे देत नाही. सुषमा स्वराजांनी तेच म्हटलं होतं. रेड्डींचा राजीनामा झाला का? आजही महाराष्ट्रामध्ये यांच्या अनेक मंत्र्यांवर संजय शिरसाट 5,000 कोटीचा घोटाळा केला, पुराव्यानिशी ठेवलेला आहे. 50,000 कोटीच्या घोटाळ्याचे कागदपत्र अमित शहाना संजय राऊतांनी दिलेले आहे. पण मग आता हे राजीनामे का देत नाही? राजीनामे देऊन बाहेर जाऊन शुद्ध होऊन का येत नाही? हे फक्त आणि फक्त जे आहे केंद्र राज्य संबंधाची ऐशी तशी करायची, बेसिक स्ट्रक्चरची ऐशी तशी करायची. निर्दोष सुटल्यानंतर काय करायचं? सत्येंद्र जैन आता निर्दोष सुटले, कलमाडी 12 वर्षानंतर निर्दोष सुटले, यांच्याकडे पुरावाच नव्हता. अनेक लोक यांनी आरोप केलेले आणि त्रास दिलेले आता सुटले, त्यांच्याकडे पुरावा नाही, पण त्यांचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं. पण ते जाऊ द्या. पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आणि सगळं केंद्रीकृत जे आहे तो करण्याचा जो प्रयत्न आहे, कारण वोट चोरी केलेली आहे आणि वोट चोरीतून आपण निवडून येऊ शकतो. 1 नेशन 1 इलेक्शन जे करायचं आहे त्या वोट चोरीतून एकदा निवडून आलो आपण की पुन्हा निवडणुकीची गरज नाही, कारण हे मॉडेल यांचं चायनाचं आणि रशियाचं आहे. पुन्हा निवडणुकीची गरज नाही आहे. म्हणून हा सगळा आटापिटा आहे तो चोरी पकडल्या गेली आणि ती चोरी पकडल्या गेल्यामुळे कुठेतरी लोकांचं डायव्हर्शन करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत. आता लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री तुम्ही असंच घालून देणार जेलमध्ये आणि नंतर मग आमचा जो पुरावे नाही आहे. 7 वर्ष 2G 3Gच्या याच्या केसमध्ये जज म्हणले 7 वर्ष मी 11 पासून 7 वाजेपर्यंत बसून राहिलो. एक पुराव्याचा एवढा चिटोरा सुद्धा बीजेपीच्या लोकांनी आणून दिलेला नाहीये. ते किरीट सोमय्या बोंबा ठोकत होते. त्यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं अशाच वाहिनीच्या की आम्हाला ठरवलेलं होतं, पक्षाने सांगितलं होतं की तुम्ही अशा पद्धतीचे आरोप करा, मी गेले. त्यांचं जो उत्तर नव्हतं सांगायला की आता काय झालं. ते सांगत होते अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार तो बघा आता कसा जेलमध्ये जाईल, त्यांची संपत्ती अटॅच झाली, ते बघा नारायण राणे कसे जेलमध्ये जातील. ते सगळे लोक मंत्री झाले आणि किरीट सोमय्या घरी गेले. ही जी चरित्र आहे बीजेपीचं, हे सर्वात चरित्रहीन पार्टी आहे. यांच्याकडे विचार नाही व्यवस्थित, संविधानाला विरोध करतात, संविधानाला बदलून टाकू असे याचेच 5 लोक म्हणत होते, लल्लू सिंग पासून, अरुण गोविल पासून, ज्योती मिर्धा पासून, आणि म्हणतात आम्ही असं म्हटलंच नाही. आज 240 वर हा करण्याचा प्रयत्न जो होता माहित होतं होणं शक्य नाही आहे, कारण संविधान वाचवण्याला आम्ही प्रतिबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत पूर्ण विरोधी पक्ष. पण ते जो प्रयत्न होता तो हा जो वोट चोरी आहे याच्यापासून कुठेतरी प्रत्येक वेळेस लक्ष तिकडे करण्यासाठी हा प्रयत्न आहे. तिकडे मोठी यात्रा सुरू आहे, लाखो लोक जे आहे ते रस्त्यावर आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं घाट घातलेलं आहे. हे असं काही होणं नाही आहे आणि हे असं होणं शक्य पण नाही. विनयजी, आतापर्यंतची राजकीय चर्चा ही प्रेक्षकांनी ऐकली. मात्र मला आपल्याला विचारावं असं वाटतं की एका बाजूला मंत्र्यांना, पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना जर त्यांनी केलेल्या एखाद्या चुकीसाठी अटक झाली किंवा त्यांना ताब्यात घेण्यात आलं तर 31व्या दिवशी त्यांना पदमुक्त व्हावंच लागणार आहे. हा जो निर्णय घेण्याची आता देशामध्ये वेळ आलेली आहे ती का? एका बाजूला सत्ताधारी समर्थन करताना दिसतात, दुसरीकडे विरोधकांचा विरोध सुरू आहे. राजकीय दृष्ट्या तर हा विषय आपण त्यांच्याकडून समजावून घेऊच. मात्र आज देशामध्ये या मुद्द्यावरून घडलेली चर्चा, त्यामागचं कारण नेमकं अनालिसिस कसं करून सांगणार आहात विनयाजी? आपल्याला माहितीये की राजकारणात एकंदरीत भ्रष्टाचार हा एक खूप मोठा मुद्दा आहे. त्याच्यावरून बरीच वर्ष वेगवेगळ्या पक्षांनी त्यांची भूमिकाही मांडलेली आहे. त्यामुळे एका अर्थाने भाजप जेव्हा हे सांगतं की आम्हाला भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे भारत आणि त्याच्यामुळे आम्ही अशा स्टेप्स घेतोय, तेव्हा साहजिक आहे की त्याच्याबद्दलची जी भीती आहे की अशा प्रकारचा कायदा, पहिली गोष्ट अशा प्रकारचा कायदा आणण्याची गरज काय, सध्याचे कायदे सक्षम नाहीयेत का हे करण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट जर का असा कायदा खरंच आणायचा असेल आणि त्याचा उद्देश खरंच भ्रष्टाचारातून देशाला मुक्त करणं असं असेल तर खरंच हे सरकार ब्युरोक्रेसी विरुद्ध पण असा कायदा आणेल का, किंवा ज्युडिशियल ट्रान्सपरन्सी बद्दल पण इतकंच स्ट्रॉंगली काही करू शकेल का? जर का भ्रष्टाचार आहे आणि देशात एकंदरीत इन्स्टिट्यूशनल भ्रष्टाचार आहे असं बघतोय आपण, किंवा असं जर का राजकीय पक्षांचं म्हणणं आहे, तर राजकीय नेते हा त्याचा फक्त एक बेस आहे. त्यामुळे एक मुद्दा असा आहे की आत्ताचं जे लिगल स्ट्रक्चर आहे त्याच्यात हे अजिबातच शक्य नाहीये का की तुम्हाला जे कोणी भ्रष्टाचारी मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा अगदी पंतप्रधानही असतील त्यांना तुम्ही योग्य कायद्यांखाली अटक करून ट्रायल व्यवस्थित चालवून त्यांचं कन्व्हिक्शन घेऊन त्यांना ऑफिसच्या बाहेर ठेवू शकाल. ही आपल्या कायद्याच्या चौकटीत आत्ता क्षमता नाहीये का, ह्याच्याबद्दलही कुठेतरी उहापोह व्हायला पाहिजे. आणि जर का खरंच भ्रष्टाचार मुक्ती हा मुद्दा असेल तर फक्त राजकारण्यांकडे बघायची मग गरज नाही, मग तिथे
विरोधकांचा जो आवाज आहे की हे राजकीय दृष्ट्या म्हणजे राजकीय विरोधकांची गळचेपी करण्यासाठी ह्याचा दुरुपयोग होईल, तर मग जर का भ्रष्टाचार विरोधीच काही करायचं असेल तर मग ते फक्त राजकारण्यांवर थांबवू नये. बरोबर आहे. राजकारण्यांपुरती मर्यादित कशाला, मग सगळ्या यंत्रणांवरती लक्ष ठेवून भ्रष्टाचार रोखणं खरोखर शक्य नाही आहे का? आजपर्यंतच्या असलेल्या तरतुदी नेमक्या कुठे कमी पडल्या? या अनुषंगानं विश्वास पाठकजी मी आपल्याला विचारेल. अतुलजींनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता की ज्या वेळेला हे विधेयक मांडण्यात आलं त्याच्या आवश्यकतेवरती आणि एकंदरीतच हेतूवरती विरोधकांनी थेट प्रश्न उपस्थित करताना लोकशाहीला घातक अशा प्रकारचा हा निर्णय असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या विधेयकासंदर्भातली ती चर्चा पूर्णपणे सांगत असताना विश्वासजी, मूळ मुद्दा मला आपल्याला खरं तर हा विचारायचा आहे. जसं आता विनयाजींनी देखील अनालिसिस करताना एक गोष्ट महत्त्वाची सांगितली की दुसरीकडे असलेल्या ज्या यंत्रणा आहे किंवा आत्तापर्यंतचे असलेले कायदे आहेत ते भ्रष्टाचार थांबवू शकले नाहीत का? आणि मग असलेली भीती ही राजकीय पक्षांपुरती केवळ मर्यादित राहणार आहे का? जर विरोधकांना तुम्ही कन्व्हिन्स करू शकत नाही आहे तर देशातली जनता, राज्यातली जनता त्याला कन्व्हिन्स होईल असं आपल्याला वाटतं का? विश्वासजी. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मग विरोधकांना कन्व्हिन्स करण्याच्या भानगडीत आम्ही पडत नाही का? कारण यांनी फक्त झोपेचं सोंग घ्यायचं आणि फक्त विरोध करायचा. मी आता आकडेवारी मांडली की यांना पार्लमेंटमध्ये प्रोसिडिंग चालवण्यामध्ये इंटरेस्टच नाही. बरं. यांना संविधानिक संस्थांवर विश्वासच नाही. एक तर आपण मान्य करतो की जनतेमधनं ही नेहमीच मागणी होते की आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांना विशेष सवलत का? डिक्रिमिनलायझेशनमध्ये त्यांना देखील तुम्ही का आणू शकत नाही? त्या अनुषंगाने जनतेच्या मागणीनुसार जर असा कायदा आणला तर त्यात घाबरण्याचं कारण काय? आमच्याच या पक्षांनी जेव्हा जैन डायरीमध्ये LK नाव फक्त आलं होतं, स्वतः लालकृष्ण अडवाणींनी राजीनामा दिला आणि जोपर्यंत ते एक्झॉनरेट होत नाही तोपर्यंत ते परत आले नाही. अमित शहा हे स्वतः गुजरातचे गृहमंत्री होते, त्यांच्यावर आरोप झाले, ते जेलमध्ये गेले, त्यांनी स्वतः राजीनामा दिला. जोपर्यंत ते एक्झॉनरेट होत नाही तोपर्यंत ते परत आले नाही. बरं. आता सोरेनचा आपण उल्लेख केला, त्यांचं देखील तेच आहे. दुसरीकडे मी परत चरित्राची गोष्ट करतोय की सोनिया गांधींनी स्वतःला एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी म्हणून पब्लिक ऑथॉरिटी कमिशन PACचं स्वतःला चेअरमन करून घेतलं. म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्र्यांवर चाप बसावं म्हणून त्यांनी चेअरमन करून घेतलं. नंतर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो प्रश्न आला तेव्हा त्याला देखील रेग्युलराइज करण्याचा त्यांनी घाट घातला. तर अशा प्रकारचं त्यांचं चरित्र आहे. याला जर स्वतःहून अमित शहा जे भुक्तभोगी याचे हे स्वतः जर कायदा आणत असतील, स्वतः प्रधानमंत्री त्याला अनुमोदन करत असतील तर हे जनतेला पाहिजेच आहे. जनता आमच्या सोबत आहे. विरोधकांना कन्व्हिन्स करण्यासाठी आमच्या जो वेळ नाही आहे, आम्हाला टाइमपास करायचा नाही आहे. बरोबर आहे. वेळ वाया घालवतात विरोधक असं जर आपलं म्हणणं असेल तर मला वाटतं यावेळेला थेट अतुल लोंढेजींना हे विचारणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अतुलजी, एका बाजूला आजपर्यंत असलेल्या कायद्याच्या तरतुदींनुसार ही कारवाई खरोखर शक्य नव्हती का? यापूर्वीची ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही एक आकडेवारी यावेळेला दाखवतोय की भ्रष्टाचाराचे किंवा इतर आरोपांमध्ये कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांवरती आजपर्यंत कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी दिलेले राजीनामे हे तर सपोर्टला बाजूला चालूच आहे. मात्र अतुलजी, मग विरोधकांनाच केवळ भीती वाटते का? याची भीती तर मग राजकारणी म्हणून सत्ताधाऱ्यांनाही वाटायला हवी होती. कुठे दुरुपयोग होऊ शकतो असं विरोधकांना वाटतं? अतुलजी. अहो, तुमची लोकशाही संपवायला निघाले ना. फेडरल स्ट्रक्चर जे आहे ते बेसिक स्ट्रक्चर आहे, ते बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनच्या. आणि अशा पद्धतीने हे गैरवापर करतात हे अनेक वेळा सिद्ध झाले. सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. मला सांगा, याच्यासाठी कायदा कशाला हवा? कायदा कशाला हवा? नैतिकता जर पाळायची असेल तर कायद्याची गरज काय आहे? नैतिकता अशी पाळता येईल ना. आम्ही पाळली ना. यांनी फक्त अडवाणींच्या संदर्भामध्ये ते पाळलं. पण मला सांगा, बाकी इतके जे लोक आहेत त्यांच्या संदर्भात पाळलं का? ब्रजभूषण शरण सिंग यांनी 1000 महिलांचं मोलेस्टेशन केलेलं आहे. महिलांना यांनी ओढलं रस्त्यावर, पण काय केलं का ब्रजभूषण शरण सिंगच्या? उलट तो पुन्हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संघाचा अध्यक्ष झाला. रेवन्ना ज्यांनी 496 महिलांना मोलेस्ट केलं, बलात्कार केले, रेप केले, 16 वर्षाच्या मुलीपासून तर 67 वर्षाच्या महिलांपर्यंत, यांनी ऍक्शन घेतली का? उलट नरेंद्र मोदी म्हणत होते इनको होट याने मुझे होट. जॉकी माहित होतं ही केस सुरू आहे. आता त्यांना जन्मठेप झाली, कोर्टाने दिली. यांनी काय केलं का? हिमा कुरेशी, आमच्या ज्या एवढ्या शक्तिवान, ज्यांनी एवढं सिंदूरमध्ये काम केलं, त्यांना काय म्हटले त्यांच्याबद्दल विजय यादव की आतंकी के बहन को हमने भिडा दिया उनके पीछे. काय कारवाई केली बीजेपीनी? सुप्रीम कोर्ट यांना झडत आहेत. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी यांच्या संदर्भामध्ये पुढे येतात.
नैतिकतेच्या आधारावर राजीनामे झाल्याचे अनेक उदाहरणं काँग्रेसमध्ये तुम्हाला दिसतील. बरं एकच उदाहरण घडणावी सोडलं, एक अलके अडवाणींचं सोडलं तर दुसरं कुठलंही उदाहरण जे आहे ते बीजेपीकडे नाही आहे. उलट असं उदाहरण आहे की आमच्या पक्षात काही राजीनामे होत नाही. संजय शिरसाट का राजीनामा देत नाही ह्याचं पहिले उत्तर द्या. तुमच्या पक्षामध्ये तुमच्या सरकारमध्ये अनेक लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, त्याचे पेपर दिलेले आहे, ईडीमध्ये त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. अशा पद्धतीचं जे आहे ते राहुल कुलच्या संदर्भामध्ये सुद्धा संजय राऊतांनी कागदपत्र दिलेले आहे ईडीच्या डायरेक्टरला. काहीच इन्क्वायरी होत नाही, फक्त विरोधी पक्षांवर इन्क्वायरी होते आणि मग नंतर सगळे एक्झोनरेट होतात, सगळे सुटून जातात. आणि सरकार पाडणे, मुख्यमंत्री गेले म्हणजे सरकार गेलं, सरकार पाडणे म्हणजे केंद्र सरकार पॉवरफुल राहील, स्टेटच्या इलेक्शन्सला स्टेटच्या गव्हर्नमेंटला काही व्हॅल्यू राहणार नाही. म्हणजे हा सरळ सरळ लोकशाहीवर घाला आहे आणि इनडायरेक्टली हुकुमशाही आणण्याचा हा प्रयत्न आहे. एकच विशाल, जर तुम्हाला नैतिकता आणायची असेल तर जेवढ्या लोकांवर तुम्ही स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले होते, ज्यांना पक्षात घेऊन तुम्ही मुख्यमंत्री आणि वेगवेगळ्या मंत्रिपदावर बसवलं, त्यांना पहिले राजीनामा द्यायला लावा ना. पहिले तुम्ही आताच करून टाका राजीनामे त्यांचे. बरं, नैतिकतेचा विषय निघालेलाच आहे तर विश्वास पाठकजी, तशा प्रकारचा निर्णय सरकार घेऊन दाखवणार का? ज्या प्रकारचं थेट आव्हान यावेळेला अतुल लोंढेंनी आपल्याला दिलेल्या अनेक उदाहरणं देखील त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, त्या दृष्टीनं सरकार काम करेल का? विश्वासजी. नाही, अतुलजींनी फक्त एलिगेशनच्या केसेस मांडल्या. यांच्या काळामध्ये श्रीखंड भूखंड असे बरेच एलिगेशन झाले. आता विषय असा आहे की याला आळा घालण्यासाठी जर तुम्ही दोषी ठरले, कोर्टाने दोषी ठरलो, तुम्ही 30 दिवस जर जेलमध्ये राहिले तर तुम्हाला पदावरून हटवायला पाहिजे. आता मला सांगा की अरुण केजरीवाल 6 महिने जेलमध्ये बसून ते राज्य चालवत होते. असं कधी राज्य चालू शकतं का? तर मूळ मुद्दा अतुल लोंढेंनी समजून घ्यायला पाहिजे. तुम्हाला जर कन्व्हिक्ट केलं, तुम्ही जर 30 दिवस जेलमध्ये गेले तर तुम्हाला हे लागू आहे. अलिगेशन तर होत राहणार हो, शिरसाटांवर होतील, अजून कोणावर होतील, तुमच्या वेळेस अनेक तुमच्या मुख्यमंत्र्यांवर झाले, अनेकांवर झाले. अलिगेशन्स इज डिफरंट थिंग. 30 दिवस जेलमध्ये गेलं तर तुम्हाला लागू पडेल एवढा साधा कायदा आहे जो आम्हालाही लागू पडेल जर आम्ही चुकलो तर. मग तुम्हाला त्याचा विरोध का? बरं, विरोध का? अतुल लोंढे त्यांनी पाठक साहेबांनी काय आहे, त्यांना आता डिफेंड करायला अडचण होते आहे. बरं, कन्व्हिक्शन वेगळं आणि जेलमध्ये टाकणं वेगळं. कन्व्हिक्शन झाल्यानंतर कोणी तसंही सत्तेत राहू शकत नाही 2 वर्षाच्या वरती. तो कायदा ऑलरेडी आहे. आता तुमचं कन्व्हिक्शनच नाही आहे, तुम्हाला जेलमध्ये टाकलं. आता अरविंद केजरीवालांचं उदाहरण घ्या, त्यांना सांगितलं ना पुरावेच नाही, केस क्लोज झाली, कडमलेंची केस क्लोज झाली, डी राजाची केस क्लोज झाली, यांच्याकडे पुरावेच नाही, अशा पद्धतीने क्लोज झाली. म्हणजे राजकीय वापर केलेला आहे. कन्व्हिक्शन नंतर तसंही कोण राहू शकत नाही 2 वर्षाच्या वरतीच. 5 वर्ष कशाला पाहिजे? पण हे जे आहे हे पॉलिटिकल टूल, पॉलिटिकल वेपन पोलीस स्टेटमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रकार आहे हा. आपला काय आहे बेसिक स्ट्रक्चर मध्ये, म्हणजे मूळ गाभा रूल ऑफ लॉ. म्हणजे एखादा व्यक्ती हा दोषी ठरायच्या पहिलेच तुम्ही दोषी ठरून मोकळे होणार, म्हणजे ज्युडिशरीची गरजच नाही देशामध्ये. म्हणजे लोकशाही आणि त्याच्यासाठी हे सगळं घातक कसं हे सांगण्याचा तुम्ही प्रयत्न. विशाल, मला जाऊ द्या विशाल, मला एक मीटिंग आहे आता, मी जरा दिल्लीमध्ये आहे. बरं अतुलजी, मात्र तुमचा पूर्ण मुद्दा कराल, कारण एका बाजूला विरोधक म्हणून आपलं असणं आज अत्यंत गरजेचं आहे. शेवटला मुद्दा सांगतो मी तुम्हाला. अरुण जेटलीजी आणि सुषमा स्वराजजी हे त्यावेळेस मुख्य नेते होते बीजेपीचे 2014 पूर्वी. 32% ही संसद चालू दिली नाही, नाचले हे लोक, अंगावर आले. आणि ते काय सांगतात की डिसरप्शन इन पार्लमेंट इज ऑल्सो वन ऑफ द कॉन्स्टिट्युशनल वेपन, पार्लमेंटरी वेपन आहे असं यांचं म्हणणं होतं. यांनी SIR वर चर्चा नाकारली. ठीक आहे, चोऱ्या पकडल्या गेलेल्या आहे. मग आम्ही म्हटलं इलेक्ट्रॉल रिफॉर्मवर आपण चर्चा करूया, त्याला पण नाकारलं. 37 तासांपैकी 25 तास सिंदूरवर चर्चा झालेली आहे, त्याच्यात ती खोटं बोलले की नाही बोलले? रक्षामंत्री म्हणले आपले, संरक्षण मंत्री, की कोणीच गेलं नाही. सामान्य लोकही 17-18 गेले आणि 10 आमचे सैनिक पण गेले. म्हणजे त्यांची शहीदी जी आहे, त्यांनी जे मार्टिरडम दिलेलं आहे त्याला सुद्धा नाकारण्याचं काम ऑन द फ्लोअर ऑफ पार्लमेंट यांनी केलेलं आहे. तर मनशा जी आहे सरकारची, पाठक साहेब चांगले आहेत, ते माझे मोठे भाऊ आहे, त्यांना डिफेंड ह्या चुकीच्या गोष्टी करताच येणार नाही आणि यांना करताच येत नाही आहे. कारण की ह्या गोष्टीच चुकीच्या आहे मुळात. आम्ही काय वापरायचं मग? तुम्ही आमच्यासाठी पण जागा कशाला तयार करता? आपण डेमोक्रेसी पुढे घेऊन जाऊ ना, आपण लोकशाही पुढे घेऊन जाऊ. जो गिल्टी ठरला त्याला तसंही सत्तेत राहता येत नाही, पदावर राहता येत नाही. तुम्ही राहुल गांधींना अशा पद्धतीनं बाहेर काढलं ना, पाहिलं ना आपण, काय झालं सुप्रीम कोर्टात? त्यांनी ग्रेसफुली बंगल्याची चाबी दिली, सगळीकडून तुम्ही काढलं. म्हणजे अपमानित करणे, तपास यंत्रणांचा वापर करणे आणि नंतर तेवढ्याच बेशरमपणे या तपास संस्था सांगतात की आमच्याजवळ पुरावे नाही आहे. म्हटलं ना, असं नाही म्हटलं का? आत्ताच म्हटलं ना. आणि मग सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं? युअर अ क्रुक. तुम्ही कशा पद्धतीनं राजकीय जे भावले झालेले आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. या सगळ्या गोष्टी डळडळीतपणे पुढे आहे.
एवढी चांगली संधी यांना भेटली, जनतेने यांना निवडून दिलं असं यांचं म्हणणं आहे, तर मतचोरी करून आले निवडून. पण मग त्याचा फायदा करा ना, तुम्ही जनतेचं भलं करा ना, तुम्ही लोकशाही अजून प्रगल्भ करा. आज कोणी आपल्या सोबत उभं नाही आहे. यांनी आता कॉटनवर, कापसावर ड्युटी कमी केली आहे अमेरिकेची, तरी ऐकायला तयार नाही आहे. कॉम्प्रोमाइज केले, सांगतात तिकडे की मैं किसानों के इंटरेस्ट से कभी कॉम्प्रोमाइज नहीं होने दूंगा. केली ना तुम्ही ड्युटी कमी. बरोबर आहे अतुलजी, मी आपल्याला या चर्चेतून मोकळ करेल. थोडा वेळ मी आणखी विनंती करतो की काही क्षणासाठी जे प्रश्न आपण विश्वास पाठक यांना विचारलेले आहेत, भाजपला विचारलेले आहेत, त्याची उत्तर मला निश्चितच अपेक्षित आहे. विश्वासजी, एका बाजूला लोकशाहीला मारक असलेल्या अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा घाट सरकारनं घातल्याचं थेटपणे विरोधक आपल्याला बोलतायत आणि या संदर्भातलं उत्तर मी आपल्याकडून आणि विनया देशपांडे यांच्याकडून या संदर्भातलं विश्लेषण घेणार आहे. ज्या प्रकारचे अनेक प्रश्न विरोधक म्हणून अतुल लोंढे यांनी उपस्थित केले, त्यानंतर सरकारचं यावरती नेमकं उत्तर काय. काल ज्या प्रकारे के.सी. वेणुगोपाल असतील आणि अमितजी शहा असतील यांच्यातली खडाजंगी अवघ्या देशानं पाहिली, मात्र तरी देखील जी भीती एका बाजूला विरोधकांना वाटतेय, तशाच प्रकारे हेच नियम, अटी, शर्ती हे सगळं काही सत्ताधाऱ्यांना देखील लागू असेल का. ही भीती कमी करण्यासाठीचं पुढचं पाऊल आपलं काय असेल विश्वासजी. विशालजी बघा, तुम्ही जर संसदेमधल्या प्रोसिडिंग्स बघितल्या तर कोणत्या गोष्टींमध्ये यांना डिस्कशन करण्यामध्ये रस आहे. कुठे ते डिबेट करतात, कुठे ते सपोर्ट करतात. आम्हाला तर जनतेने निवडून दिलाय, जनतेच्या हिताचे कायदे आम्ही आणून ते पास करून घेणं आणि सरकार चालवणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून तिसऱ्यांदा आम्ही प्रधानमंत्री म्हणून बसलेलो आहे. यांचं असं आहे ना की समजा शहरी नक्षलवाद हा आहे की नाही, पूर्ण जनतेला माहिती शहरी नक्षलवाद आहे. मात्र शहरी नक्षलवादाबद्दल काही एखादं बिल आणायचं म्हटलं तर यांना स्वतःमध्ये शहरी नक्षलवाद दिसतो. त्याचप्रमाणे यांना आपण काहीतरी भ्रष्टाचार करतो, आपण पकडल्या जाणार या भीतीपायी यांना याला देखील विरोध आहे. ज्या कायद्यांनी काही गोष्टी आम्हाला लागू होणार आहे त्या गोष्टी त्यांनाही लागू होणार आहे. बरं, उद्या जर त्यांचं सरकारला तर आमच्यावर देखील ते बुमरांग होऊ शकतं. मात्र देश हितासाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या इच्छेसाठी आणि डिक्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. म्हणून आम्ही हा कायदा आणतोय आणि या कायद्याचं स्वागत जनता करणारच आहे. हे विरोधाला हे 4-5 जे यांचे मंत्री आहेत किंवा नेते आहेत हे विरोधच करणार. यांनी सिंदूरला देखील विरोध केला. यांनी आपल्या जवानांनी किंवा आपल्या लष्कर प्रमुखांनी जे काही स्टेटमेंट केले त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष आणि एनडीए सरकार म्हणून यांच्या या बोलण्यावर खूप आम्ही लक्ष देऊ शकत नाही. वी कॅनॉट अफोर्ड टू वेस्ट टाइम. बरोबर आहे, वेळ वाया घालवला जातोय विरोधकांकडून असा आपला थेट आरोप आहे. याचं उत्तर देण्यासाठी पुढच्या सत्रामध्ये, या चर्चा सत्रामध्ये काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेत. हनुमंतजी, आपलं देखील स्वागत. मात्र तत्पूर्वी विनयाजी मी आपल्याकडे येईल. विनयाजी, सत्ताधाऱ्यांचं विरोधकांचं आपण ऐकलं, मात्र ज्यावेळेला आपण देशामध्ये लागू असलेले सगळे कायदे, त्याचबरोबर विधेयकं आणि विधेयकं मंजूर करून घेण्याची पद्धत जर आपण पाहिली, सत्ता ज्याची असते तो आपापली विधेयकं त्या ठिकाणी मांडतो, मंजूर करून घेतो आणि विरोधकांवरती थेट आरोप करतो. हे गेल्या कित्येक वर्षांपासून आपण आपल्या देशामध्ये पाहताना दिसतोय. मात्र ज्यावेळेला अशा प्रकारचं 130व्या विधेयक सुधारणा ज्यावेळेला येतं, त्यावेळेला राजकीय परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्यावरती फोकस करत असताना जनतेनं कुठल्या गोष्टींकडे पाहायचं, या आरोपांकडे केवळ पाहायचं की खरोखर एक आपण आशा ठेवायची की जे कोणी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा थेट पंतप्रधान असतील, त्यांच्यावरती जर आरोप झाले तर 31व्या दिवशी आपल्याला कारवाई झालेली दिसेल. ही भाबडी आशा किती खरी ठरू शकते विनयाजी? विशाल, मला वाटतं की ज्या प्रकारे जो पक्ष सत्तेत असतो तो स्वतःच्या गोष्टी, स्वतःची विधेयक खूप सहज मान्य करून घेऊ शकतो, हे तितकंच खरं आहे. तरीही त्या लोकशाहीचं एक सौंदर्य असं आहे की ड्यू प्रोसेस जी आहे ती पूर्णपणे फॉलो करावीच लागते. आता उदाहरणार्थ जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे हे बिल जेव्हा जातं तेव्हा सर्व पक्षांचे नेते त्यात बसतील आणि त्याच्याबद्दल उहापोह होईल. म्हणजे विरोधकांनाही त्याच्यात हे सजेस्ट करण्यासाठी की चेक्स अँड बॅलन्सेस स्ट्रॉंग असले पाहिजेत, ती संधी विरोधकांना मिळण्यासाठी म्हणून लोकशाहीची ही एक पद्धत आहे जी आपण वर्षानुवर्ष पाहतोय. त्यामुळे एकीकडे ही भाबडी आशा लोकांना असावी का की ह्याच्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल, तर मला असं वाटतं की या भ्रष्टाचार या मुद्द्यावरच सांगोपांग विचार व्हायला हवा आणि ते फक्त राजकारण्यांवर थांबू नये. जर का खरंच भ्रष्टाचाराचं उच्चाटन करायचं असेल तर, पण त्याही पलीकडे जाऊन
जी फाईन प्रिंट असते, आपण म्हणतो एखाद्या विधेयकाची, ती फाईन प्रिंट वाचून त्याच्यावर सांगोपांग चर्चा करून त्याच्यात विधेयकात चेक्स अँड बॅलन्सेस व्यवस्थित आहेत की नाही ते ठेवणं, त्याच्याबद्दलची चर्चा करणं आणि त्याबद्दल सरकारला वेठीला धरणं, हेही तितकंच महत्वाचं काम राजकीय विरोधकांचं आहे. ती त्यांची जबाबदारी आहे आणि ती त्यांनी पार पाडली तर कुठेतरी त्याची नोंद संसदेच्या कामकाजातही होतेच. त्यामुळे आपण म्हणतो की ठीक आहे, ह्या पक्षांनी हे बिल आणलं आणि त्यांनी ते मंजूर करवून घेतलं, आवाजी मतदानाने आता ते जेपीसी कडे गेलेलं आहे, पण प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाहीये आणि त्या प्रक्रियेत असेही काही स्टॉप्स असतात जिथे राजकीय विरोधकांना पुरेपूर बोलण्याचा अधिकार असतो आणि ते चेक्स अँड बॅलन्सेस सरकार ठेवेल याबद्दल प्रेशराईज करण्याचीही त्यांची जबाबदारी असते, ती त्यांनी पार करावी असंही मला कुठेतरी वाटतं. बरोबर आहे. जसं विनया तुम्ही म्हणालात की एका बाजूला विरोधकांची एक जबाबदारी असते, विरोधक ती पार पाडताना दिसत असतील, मात्र विरोधकांची हीच जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्यावरती होणारा जो थेट आरोप आहे की वेळकाढूपणा केला जातो, चर्चेसाठी तुम्ही तयार नसता, हनुमंत पवार हे आपल्याला मान्य आहे का? विशालजी, इतक्या घाईनं इतकं महत्वाचं बिल आणणं, यातूनच या सरकारच्या मनामध्ये काय आहे हे कळतं. कसं बघा, पीएम केअर फंडाची ट्रान्सपरन्सी ह्यांनी ठेवली नाही, आम्ही माहिती देणार नाही असं सांगितलं. यांनी इलेक्ट्रोल बॉन्डचे आकडे लपवून ठेवले, सुप्रीम कोर्टाला आदेश द्यावा लागला, त्यावेळेस यांच्यावर सांगायची नामुष्की आली. अनेक भ्रष्ट मंत्री वेगवेगळ्या पक्षातले आणि भाजपामधले शिक्षा भोगून आहेत, काही जण तर पॅरोलवर बाहेर आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असे मंत्री आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप केले ते ह्यांना सोबत चालतात, स्वतः पीएम केअर फंड लपवून ठेवला ते चालतं, इलेक्ट्रोल बॉन्डचे पैसे तुम्ही सांगत नाही कुणी किती दिले, सुप्रीम कोर्टाला सांगावं लागतं. यामुळे या सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी लढाईच्या भाषेवर विरोधकांना संशय आहे. तुम्ही विरोधी पक्षाचे मंत्री, विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री फोडून आपल्या पक्षात घेण्यासाठी आणखी एक शस्त्र तयार करताय. ईडी असेल, सीबीआय असेल, ही कमी पडते की काय? म्हणून 30 दिवसाच्या आत जर एखादा माणूस असेल तर त्याला तुम्ही काढून टाकणार. चर्चा करा, मसुदा येऊ द्या, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, विरोधकांचं संसदेमध्ये काम काय आहे, चर्चा करणं तर काम आहे. राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये तुम्ही हे बिल देणार नाही, गृहमंत्री उठतात आणि डायरेक्ट मसुदा मांडतात आणि आवाजी मतदानाने मंजूर करता. तसंच तुम्ही जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्रामध्ये आणलं, तसंच तुम्ही आता हे विधेयक 130वी घटना दुरुस्ती तिथं आणताय. तर हा लोकशाहीला काळिमा फासण्याचं काम सत्ताधाऱ्याकडून होतंय आणि भ्रष्टाचाराच्या नावानं यांनी जो ओरडा केला तो प्रत्यक्ष ह्यांच्या वागण्यामध्ये मात्र चित्र नेमकं याच्या विरोधी आहे. जेवढे भ्रष्ट तेवढे यांच्या सोबत आहेत. आज 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा म्हणून ट्रकभर पुरावे घेऊन गेले. कुठं आहेत ते अजितदादा पवार आज, कुठं आहेत अशोक चव्हाण आज, कुठं आहेत विजयकुमार गावित आज, कुठं आहेत छगन भुजबळ आज. ही सगळी घोटाळा करणारी मंडळी तुम्ही सोबत घेणार आणि असंच तुम्ही बंगालमधली माणसं घेतली, असंच तुमचं आसाम मधलं निम्म काँग्रेस दुसऱ्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या लोकांनी भरलेला आहे. केंद्र सरकारमध्ये आता तुमच्या मंत्री आहेत ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई ही यांची बोलायची भाषा आहे. लोकशाहीमध्ये दुसरे पक्ष फोडण्यासाठी संसदीय मार्गातून हे बिल आणून दुसऱ्या पक्षाची गळचेपी करण्याची हुकुमशाही आणली जाते. बरोबर आहे. दुसऱ्या म्हणजेच विरोधकांची गळचेपी करण्याचा हा प्रयत्न आणि त्यातून खेळण्याचं राजकारण यासाठी असलेली तरतूद, हा जो आरोप यावेळेला हनुमंत पवार यांनी केलेला आहे त्या संदर्भातलं उत्तर विश्वास पाठक मी आपल्याकडून घेणार आहे. या विधेयकामधली आणखी एक तरतूद जो खरं तर कळीचा मुद्दा ठरताना दिसतो आणि शेवटच्या सेगमेंटवरती आपण त्याच संदर्भामध्ये चर्चा करूयात की यामध्ये म्हटलेलं आहे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या सल्ल्यानुसार पदावरून काढून टाकण्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यावेळेला विरोधक अशा प्रकारे आरोप करतात त्याला कुठेतरी खतपाणी या तरतुदीमुळे देखील मिळतं का आणि त्यामुळेच विरोधक सर्वाधिक आक्रमक आहेत का? विश्वासजी, हनुमंत पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न, त्या संदर्भातली उत्तरं आणि या विधेयकातील जी तरतूद मी आत्ता म्हणालेलो आहे त्यावरती आपण प्रकाश टाका. विश्वासजी. बघा, खरं तर काँग्रेस खरोखरच जबाबदार विरोधी पक्ष असेल तर त्यांनी अधिवेशनाच्या आधीच सांगावं, कारण पूर्ण अजेंडा आलेला असतो अधिवेशनाचा की आम्हाला हे विषय याच्यावर आम्हाला जास्तीत जास्त चर्चा करायची आहे. परत सांगतो की 419 प्रश्न घ्यायचं ठरलं होतं, फक्त 55 घेतले गेले. 120 तासाची चर्चा होणार होती, फक्त 37 तासाची झाली. आता स्पेस जी आपली मोहीम झाली त्या स्पेस मोहिमेवर देखील चर्चा होऊ शकली, अशा प्रकारची यांची वागणूक होती. आता हे जर इतकं महत्वाचं विधेयक होतं तर यांनी आधीच चर्चा मागून आधी चर्चा करता आली असती. मात्र हे विधेयक अजून पास झालेलं नाही आहे.
हे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे जाणार आहे. 21 राज्यसभेची त्याच्यामध्ये सभासद आहेत, 14 लोकसभेची आहे. सागोपान चर्चा होईल, त्याच्यातच ते पास होणार आहे. आता प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांच्याकडे जर आपल्याला असं वाटलं की हे मॅटर रेफर करायला हवं, कुठेतरी बेनिफिट ऑफ डाऊट याच्यामध्ये दिसतोय, तर या सर्वोच्च संस्थांना आपण अधिकार देणार की नाही. आणि परत सांगतो की यांना नेहमी असं का वाटतं की सगळं आपल्याला लागू पडत आहे. का नाही तुम्ही तुमचं चरित्र सुधारत? आज विशालजी तुम्ही झालं, आम्ही झालं, की हनुमंतजी झालो, आपण कधी आजपर्यंत जेलमध्ये गेलो का? त्यामुळे स्वच्छ चरित्राचे लोक हे पुढे यावे आणि जे गडबडी करतात आहे त्यांना पनिश करावं, एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे. आता मला सांगा, 30 दिवसानंतर त्याला जर काढलं तर त्याचं एखाद्या मुख्यमंत्र्याला जावं लागलं तर त्याचं सरकार जात नाहीये, दुसरा कोणी मुख्यमंत्री येईल. तो पुढे जाऊन जर एक्झॉनरेट झाला तर परत मुख्यमंत्री होईल. मात्र कोणत्याही प्रकारचा डाग लागता कामा नये, कोणत्याही प्रकारची शंका निर्माण होणार नाही असं कृत्य होता कामा नये. म्हणून हे विधेयक आहे आणि हे विधेयक उद्या आम्हाला लागू होणार आहे जर यांचं सरकार आलं तर. बरं, मला असं वाटतं की हे फक्त विरोधासाठी विरोध आहे, यांच्या मुद्द्यांमध्ये काही दम नाहीये. हनुमंतजी, विरोधासाठी विरोध हे योग्य आहे? नाही विशालजी, आम्ही तर संसदेचं अधिवेशन ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस पासून आम्ही SIR वर बिहारच्या चर्चा मागत होतो. यांनी चर्चेला नकार दिला. ऑपरेशन सिंदूर का थांबवलं याच्यावर चर्चेसाठी आम्ही मागणी करत होतो. यांनी आम्ही ज्यावेळेस घ्यायची त्यावेळेस घ्यायची म्हणून पण आम्ही त्यांना ती चर्चा घ्यायला भाग पाडलं. आता या विधेयकावरही आम्ही म्हणतोय की तुम्ही चर्चा करा, होऊ दे ना चर्चा, पण तुम्ही विरोधकांना न बोलता डायरेक्ट गृहमंत्री उभा राहून जर ते मांडणार असतील तर जे जनसुरक्षा विधेयकाबद्दल महाराष्ट्रात झालं तेच सरकार तिथं करू पाहते. सरकारची जर भूमिका ही प्रशासनामधला आणि सरकारमधला भ्रष्टाचार स्वच्छ करणे हे असेल तर त्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं कारणच नाही. असे कित्येक कायदे झालेले आहेत, या सरकारच्या काळात झालेले आहेत, अगोदरच्या काळात झालेलं आहे. संसदेचं कामकाज हे चर्चा करूनच पुढे जातं ना. पण तुम्ही 2 पक्ष महाराष्ट्रातले कशा पद्धतीनं फोडले, विधानसभेच्या तत्कालीन अध्यक्षांनी काय केलं, सुप्रीम कोर्टात काय झालं, हे आम्ही बघतोय ना आमच्या उघड्या डोळ्यांनी. तर तुमची हेतू तुमचा हा शुद्ध नाहीये. पक्ष फोडणे, दुसऱ्यावर हुकुमशाही करणे आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली आपल्या पक्षामध्ये सदस्य वाढवणे यासाठी तुम्ही हे वापरणार नाहीत ना, असा प्रश्न विचारला जाणं साहजिक आहे. कारण ह्या सरकारचं, भारतीय जनता पक्षाचं या अगोदरचं वर्तन तसं राहिलेलं आहे. लोकांनी निवडून दिलेलं सरकार असतं, लोकांनी मतदान केलेलं असतं, त्याला संसदेची, संविधानाची आणि कायदेशीर तरतुदीचं संरक्षण असतं. ते हटवणारा एखादा कायदा येत असेल तर नक्की सुप्रीम कोर्टातून ते फेटाळलं जाईल. आम्हाला खात्री आहे सुप्रीम कोर्टात हा कायदा टिकणार नाही. बरं, सुप्रीम कोर्टाकडे आपण जाणार का? सुप्रीम कोर्टामध्ये हा कायदा जाणार घेऊन आम्ही. जर संसदेत आमचं ऐकलं जाणार नाही, राज्यसभेत, लोकसभेत आमचं ऐकलं जाणार नाही आणि ते लोकशाही विरोधी कायदा जर असा येत असेल तर नक्कीच सुप्रीम कोर्टाची दाद ठोठावली जाणार. खरोखर आहे, भारतासारख्या देशामध्ये लोकशाहीची हीच सुंदरता आहे की एका बाजूला सत्ताधारी आणि विरोधक जे आहेत ते आपापलं मत मांडू शकतात आणि प्रत्येक जण त्यावरती बोलू शकतो. विनयाजी, कन्क्लुजनसाठी मी थेट आपल्याकडे यायला येतोय. विनयाजी, ज्या प्रकारे विश्वासजींनी सांगितलं की किती तासांचा हा संपूर्ण अजेंडा असेल, संसदेमध्ये चर्चा होणार आहेत, त्याचबरोबर किती तासांची चर्चा झाली आणि त्यासाठी विरोधक जबाबदार आहे असं म्हटलं जातं. मात्र आपल्यासारखे सर्वसामान्य लोक, जनता, मतदार हे संसदेमध्ये देशासंदर्भातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा व्हावी याकडे डोळे लावून बसलेले असतात. मात्र सत्यता काय? विनयाजी. विशालजी, याबद्दल कन्क्लुडिंग रिमार्क्स देण्याच्या आधी मला थोडासा एक फाटा फोडायचा आहे आणि एक थोडासा उपमुद्दा घ्यायचा आहे. आता हनुमंतजी जे जनसुरक्षा विधेयकाबद्दल बोलले त्याबद्दल मला थोडासा प्रकाश टाकायचा आहे. आणि त्यावेळेला जेव्हा जनसुरक्षा विधेयकाची त्यांनी आता त्याचं उदाहरण दिलं, मला हे सांगायचंय की काँग्रेसची त्यावेळेला किती खतखाऊ भूमिका होती खालच्या सभागृहात हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं. जॉईंट कमिटीचा भाग फक्त भाजप नव्हती तर वेगवेगळे जे ऑपोजिशनचे पक्ष होते तेही होते. त्याबद्दल मुद्दे त्यांनी जे मांडले तेही शेवटपर्यंत त्यांनी कुठेही बाहेर येऊन सांगितलं नाही की आमचे हे मुद्दे जॉईंट कमिटीमध्ये आम्ही विरोध नोंदवला होता, तो कुठेही रेकॉर्डवर आणला गेला नाही. उलट पक्षी सरकारने सांगितलं की एकही डिसेंट नोट नव्हती आणि सर्वानुमते हा जो ठराव होता तो मान्य झाला होता. जनसुरक्षा विधेयक ज्या वेळेला खालच्या सभागृहात आलं त्यावेळेला अत्यंत कचखाऊ भाषणं झाली ऑपोजिशन मेंबर्सची आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ह्याच्यावर त्या दिवशी संध्याकाळी गदारोळ झाला तेव्हा वरच्या सभागृहात फायनली काँग्रेसनी आणि इतर पक्षांनी त्याबद्दल एक स्ट्रॉंग प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे राजकीय कन्व्हिनियन्स कुणाचा कसा आहे आणि त्या प्रकारे त्यांनी भूमिका घेतली आहे का असे बरेच प्रश्न त्यावेळेला निर्माण झाले होते. आणि त्यामुळे जनसुरक्षा विधेयकाचं उदाहरण कृपया काँग्रेसने तरी देऊ नये. महाराष्ट्राने उभ्या बघितलेलं आहे की काय झालंय.
आणि हा मुद्दा आता मागे सोडत मला असं वाटतं की जसं मी मगाशी सांगितलं की सामान्य जनतेची ह्यातून अपेक्षा हीच आहे की भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसावा आणि खरोखर जनता जेरीला आलेली आहे. वर्षानुवर्ष जे कोणी सत्तेत असतील त्यांची हीच कथा आहे. सत्तेत गेलं की अचानक सगळेजण स्वच्छ होतात, विरोधात आले की अचानक सगळ्यांच्या विरोधात केसेस असतात. हे कुठेतरी कमी व्हावं आणि ते फक्त राजकारण्यांच्या बाबतीत होऊ नये. खरंच सरकारची अशी इच्छा असेल की स्वच्छ आणि पारदर्शक कारभार असावा तर तो फक्त राजकारण्यांवर त्यांनी टिकवून ठेवू नये, त्याच्याबद्दलचा अँबिट वाढवावा आणि त्यांनी खरोखर दाखवून द्यावं भारताला की त्यांचा उद्देश जो आहे तो भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्याचा आहे आणि तो फक्त राजकीय विरोधकांना टार्गेट करणं एवढाच नाही. बरोबर आहे. भ्रष्टाचार हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर होताना दिसून येत असेल तर त्याचं समूळ उच्चाटन होणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी कुठेतरी सत्ताधारी असतील, विरोधक असतील, प्रत्येकानं आपापली कामगिरी बजावणं तितकंच महत्त्वाचं असतं. मात्र धन्यवाद विनयाजी, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात. धन्यवाद विश्वास पाठकजी. विशेष आभार यावेळेला काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारजी की ऐन वेळेला देखील आपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेलात आणि या संदर्भातली चर्चा ही पूर्णत्वाला नेलीत, त्यासाठी आपले देखील विशेष आभार. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आत्ता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता एक महत्त्वाची बाब ती म्हणजे ज्यावेळेला संसदेमध्ये एखाद्या विधेयकावरती चर्चा होते त्यावेळेला या विधेयकाबाबत नेमकं सुरू तरी काय आहे, सत्ताधारी विरोधकांचं म्हणणं काय आहे, याविषयी जनतेनं देखील तितक्याच आपुलकीनं या सगळ्या बाजू समजून घेणं हे अपेक्षित असतं. कारण आपण लोकशाहीसारख्या आणि लोकशाहीला मानणाऱ्या भारत देशामध्ये राहत असतो आणि नागरिक म्हणून हे आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.